टैबरनेकल मिनिस्ट्री इंटरनेशनल और चर्च ऑफ रॉक इंटरनेशनल में फिर एक बार आपका स्वागत है बाइबल स्टडी में। और ये बहुत ही उम्दा तरीका है, आप लोगों के सवाल यहाँ पर हम प्रस्तुत करते हैं और पवित्र आत्मा के द्वारा पास्टर उनका जवाब देते हैं। तो आइए इस वक्त हम सभी जन मिलकर सबसे पहले पवित्र आत्मा का स्वागत करेंगे, क्योंकि वही है जो सारे हमारे सवालों का जवाब देने वाला है। प्यारे परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते हैं इस दिन के लिए और धन्यवाद इस मौके के लिए, इस समय के लिए जो आपने हमें दिया है परमेश्वर। और हाँ प्यारे प्रभु, जो आप हमें सिखाना चाहते हो परमेश्वर, आज आप हमें सिखाओ। हम आए हैं आपके चरणों में बैठे हैं, हमारे कान खोल दे, हमारे समझ को खोल दे प्यारे पिता, और आपके वचन के गहराइयों में आप हमें ले चलो और हमारे जिंदगी से, हमारे परिस्थितियों से आप बातें करो परमेश्वर, ताकि हम एक योद्धा बने और हम हमारे घर को उस महान चट्टान पे बांधे परमेश्वर, यीशु नामक चट्टान पर, ताकि चाहे आंधी आए परमेश्वर, चाहे बाढ़ आए, चाहे लहरें आए, हमारे घर नहीं गिरेंगे लेकिन हम टिके रहेंगे प्रभु। आपके वचन के ऊपर हम खड़े रहेंगे परमेश्वर। हम नमक का खंबा नहीं बनेंगे, लेकिन आपके उपस्थिति की ऊंचाई में हम एक उकाब के नाए हम तैरेंगे परमेश्वर। ऊंची उड़ान हम भरेंगे, ऐसा तू हमें बना। तेरे वचन के सामर्थ्य के द्वारा तू हमसे बातें कर और हमारी जिंदगी को आप पूरी तरह से बदल दो। हे प्यारे पवित्र आत्मा, हम इस वक्त आपका स्वागत करते हैं परमेश्वर, क्योंकि आप ही हो जो यीशु को हमारे लिए जिंदा ले आते हो परमेश्वर। आप ही हो जो परमेश्वर की ओर से जवाब हम तक ले आते हो परमेश्वर। आप ही हो परमेश्वर जो इस वचन पर, जो लोगोस वचन है, उसे रेमा में परिवर्तित करते हो परमेश्वर। आप ही हो परमेश्वर जो इस वचन पर आपका प्रकाश डालकर हमसे बातें करते हो परमेश्वर, और हमारे अंधेरे भरे जिंदगी में आप प्रकाश ले आते हो परमेश्वर। हे प्यारे पवित्र आत्मा, ये वक्त और आपके लोगों को परमेश्वर और हम दोनों को इस वक्त हम आपके सामर्थ्य हाथों में सौंप देते हैं परमेश्वर। हाँ प्यारे प्रभु, आज हम आए हैं आपसे सुनने के लिए, आज हम आए हैं आपसे सीखने के लिए परमेश्वर। आप हमसे बातें करो, यही हम दुआ करते हैं यीशु मसीह के सामर्थ्य नाम में। और हाँ प्यारे प्रभु, आज जैसे आप हमसे बातें करोगे, हम पर वो कृपा कर, वो करुणा कर कि हम आपके मुंह के क्षेत्र में पाए जाए परमेश्वर, ताकि वो जीवन के शब्द सीधे हमें मिल जाए और हम जिंदगी जिए। जैसे आप आपके वचन में कहते हो, मैं आया हूं आपको जिंदगी देने और बहुतायत की जिंदगी देने। है प्रभु, हम वो बहुतायत की जिंदगी जीने के लिए, पाने के लिए आपके पास आए हैं। प्यारे पवित्र आत्मा, फिर एक बार ये समय आपके सामर्थ्य हाथों में मैं सौंप देता हूं। आप हमारी अगुवाई करो और हम आपके पीछे पीछे हो लेंगे। धन्यवाद देते फिर एक बार इस समय के लिए प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में हम प्रार्थना करते हैं, मांगते हैं, इसलिए तू सुन। आमीन आमीन। धन्यवाद पास्टर कि फिर एक बार ये समय आपने दिया है और पवित्र आत्मा के द्वारा आप हमें चला रहे हो। डर, ये विषय पर हम चर्चा कर रहे हैं और लोगों के और भी सवाल है। तो सबसे पहले तो भाई सुभाष जो है, उनके और सवाल है जो पिछले बार आपने लिए थे, तो उसके ऊपर कुछ सवाल है जो मैं आपको पूछने वाला हूँ, ताकि और पवित्र आत्मा के द्वारा आप उसके सवाल के जवाब जो है सुभाष भाई के लिए आप दो। सुभाष, सबसे पहले आपका जो पहला प्रश्न है वो यहाँ पर है, मैं मराठी में पढ़ता हूँ, उन्होंने वैसा ही भेजा है। उन्होंने लिखा यहाँ पर, आपण सांगितले की जेव्हा आपण चुकतो त्यावेळेस भय निर्माण होतो, ये आपने कहा है उसमें। सवाल यह है, होय मी जीवनात चुकीचे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्या निर्णयांमुळे माझ्यात भय निर्माण झालेलं आहे, अशा वेळी मी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट सुभाष, जर का तू बायबल नीट पाहिली असेल, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की भय हे देहामध्ये असतं. ज्यावेळेस कधी आपण आपला फोकस देहावर ठेवतो, ओके, त्यावेळेस देहाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ती वासना असो, लालसा असो, काही असो, चिंता असो, काळजी असो, भय असो, ते जास्ती प्रामुख्याने आपल्यासमोर असं मोठं होऊन भेडसावत आपल्यावरती येणार. तर जेव्हा कधी आपण आपला फोकस देहाकडे ठेवतो, तर देहाकडे न ठेवण्यासाठी मला प्रार्थनेत जाऊन माझ्या मननाला चेंज करायचंय. रोमन्स 12:2, मला माझ्या मनाला वचनावर लावायचे, देवाच्या वस्तूंवर लावायचे, देवाच्या गोष्टींवर लावायचे, देवाच्या वचनावर लावायचे, देवाचं वचनाचं मनन करायचंय, देवाच्या वचनाचं अध्ययन करायचंय, अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये रोमांच, त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळवायचा आहे. जर का तसं नसेल होत, जर का मला देवाच्या वचनामध्ये इंटरेस्ट नाहीये, रुची वाटत नाहीये, तर मला प्रार्थनेत जाऊन देवाला सांगायचं की देवा, मला तुझ्याकडे ओढ, मला तुझ्या प्रती, तुझ्या वचनाप्रती एक रोमांच वाटू दे, एक इंटरेस्ट वाटू दे, एक रुची वाटू दे, एक तहानभूक
एक जिज्ञासा वाढू दे माझ्यामध्ये, ती भूक निर्माण कर. ही प्रार्थना तर आपण करू शकतो, राईट. तर ही प्रार्थना आपण जेव्हा करूया तर एका झटक्यात पण ही प्रार्थना ऐकली जाईल, कारण ही प्रार्थना काही चुकीची नाही, ही योग्य प्रार्थना आहे. आणि देव त्याच्या कृपेने आपल्याला त्याच्या जवळ घेऊन येईल, त्याच्या वचनाच्या जवळ घेऊन येईल आणि भूक आणि तहान वाढेल. पण ती भूक आणि तहान एका झटक्यात एकदम मोठी नाही वाढत. ही प्रार्थना झाल्यानंतर विश्वासामध्ये आपल्याला ते वचन घेऊन बसायचंय आणि त्या वचनाचा अभ्यास सुरू करायचा आहे. आता काल रात्रीचीच घटना, झोप येत नव्हती मला, तर मी बोललो यार थोडंसं वचन वाचूया. वचन वाचायचा इंटरेस्ट नव्हता, पण मी स्वतःहून म्हटलो वचन वाचूया. ओके, आणि वाचायला बसलो तर 2:30-3 वाजले वाचता असं. म्हणजे जेव्हा आपण ते बसूया हातात घेऊन तर ॲटोमॅटिकली ते इंटरेस्ट वाढत जातो, ती भूक वाढत जाते. तुम्ही म्हणा मी प्रार्थना करतो, मला फील होतच नाही वचनाला हात लावायला. तुम्हाला कधीच फील होणार नाही वचनाला हात लावायला, कारण तर देह, तुम्ही तुमच्या देहात बंद आहात ना, तो देह कशाला अलाव करेल. तर जेव्हा तुम्ही होऊन त्या वचनाला, तुम्ही तुमच्या देहाला ज्यावेळेस तुम्ही आदेश देता की उठ, बायबल उघड, वाच, ऑटोमॅटिकली मग पवित्र आत्मा कार्य करायला सुरुवात करतो. तर जर का तुझ्या देहामध्ये तुला जर का ते फील होतं की भय आहे, कारण तू देहामध्ये असल्या कारणाने, तर देहाला मर, देहाच्या गोष्टींना मर. आणि कसं? प्रार्थनेत जाऊन. जेवढी जास्त तू अन्य भाषेत प्रार्थना करशील तेवढं देव तुला तोडेल, मोडेल. थोडं जास्त तू रडायला येईल, जेवढं जास्त तू रडतो प्रार्थनेमध्ये, ती चांगली गोष्ट आहे. पवित्र म्हणजे पश्चातापासाठी नाही, तर तू देवासमोर रिकामं होते. तर जर का तुला रडायला येत तर चांगली गोष्ट आहे. तर तुला देव तोडते, मोडते, फोडते. आणि जेवढं जास्ती आपल्याला देव तोडतो, फोडतो, मोडतो, तेवढं जास्ती आपल्यातून देहाच्या गोष्टी. आता काही काही लोकांना अंधाराचं भय होतं, एकटं राहायचं भय असतं. का? कारण ते असे पिक्चर बघत असतात किंवा अशा स्टोऱ्या बघतात, ऐकतात, तर जास्ती देहामध्ये असतात. तर तेच लोक जर का प्रार्थनेत बसले आणि त्यांचा फोकस जर का चेंज झाला, जगिक गोष्टीपासून जर का त्यांचा फोकस वचनावर आला, तर काही दिवसात त्यांचं भय निघून जाईल. त्यांना कळणारही नाही, त्यांना फीलही होणार नाही की मी एकटा राहतोय घरामध्ये, का अंधार झालेला आहे का काही. त्यांना काही फील होणार नाही, कारण ते भय देहामध्ये आहे, आत्म्यात ते भय नसतं. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढता त्यावेळेस तुम्हाला ते भय अजिबात त्रास देणार नाही. सो सुभाषचं उत्तर हे आहे की तुला, आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त आत्म्यात राहणं, वचनात रममान होणं आणि देहाच्या गोष्टी. आता आपल्याला स्पॉट करायचंय की माझ्या जीवनामध्ये देहाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. मी सिंपल गोष्ट सांगतो. आता जर का एखादी व्यक्ती माझ्याशी बोलायला येते, मी त्या संडेला पण बोललोय, माझ्याशी बोलायला येते आणि मला माहिती की ही व्यक्ती भलेही देवाच्या गोष्टी करते, भले देवातली आहे, आत्म्याने भरलेली आहे, सगळं काय, पण ह्या व्यक्तीबरोबर बोलल्यानंतर मी देवाशी नीट कनेक्ट होऊ शकत नाही, किंवा ह्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मला प्रार्थना करायला प्रॉब्लेम होतो, मला वचन वाचायला प्रॉब्लेम होतो, मला माझं मन विचलित होतं. ही व्यक्ती ज्यावेळेस कधीही माझ्याशी बोलते तेवढ्यांदा मला आत्म्याशी जोडायला, पवित्र आत्म्याशी जोडायला मला त्रास होतो. जर का तुम्हाला हे माहिती आहे ना, तर तुम्हाला त्या व्यक्तीला तुमच्या जीवनापासून दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. दॅट इज इफ यू लव्ह युअर सेल्फ इन गॉड. जर का तुम्ही स्वतःवरती प्रेम करता ख्रिस्तामध्ये, तुम्हाला त्या व्यक्तीला दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही पण असेच झगडत राहाल, तडफडत राहाल, बिन पाणी की मछली ह्याप्रमाणे आयुष्यभर असंच प्रवास चालू राहील आणि काही सुधार होणार नाही. तर तुम्हाला बघायचंय की माझ्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या देहिक गोष्टी आहेत ज्या मी करतो, किंवा कोणते कोणते देहिक व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मी जोडलेलो आहे, आणि कोणते कोणते असे व्यक्ती आहेत की जे देहामध्ये दाखवतात आम्ही नाही आहे, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर किंवा आवरल्यानंतर किंवा काही 2 मिनटं जरी बोलले तरी नुसतं देह 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 आहे. तर अशा वेळेस तुम्हाला त्या व्यक्तीपासून संबंध तोडणं आणि स्वतःला देवाबरोबर बंद करणं. तुम्ही काम करा, सगळं करा, पण देवाबरोबर एका रूममध्ये बंद होणं आणि प्रार्थनेत वेळ घालवणं, वचनात मनन करणं, मनोरम करणं हे महत्त्वाचं आहे. सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू. ते करायचं तुला सुभाष. ओके, ठीक आहे.
सुभाषचा अजून एक प्रश्न आहे पास्टर. त्यांनी असं लिहिलेला इथे की आपण सांगितले की ज्ञान उपयोगात आणणे गरजेचे आहे. तर प्रश्न त्याच्या तिथे इथं असा आहे की मी पुढील भविष्याचा विचार करतो, पण संकट उभे राहिले की कमजोर पडतो. मनात विचार येतात की जीवनाचं काहीच अर्थ नाही. अशा वेळेस कसं ज्ञानाचा उपयोग करायचा? पहिली गोष्ट, भविष्याचा विचार कधीच करायचा नाही. हा, प्लॅनिंग करा, एक विजन असू द्या, पण जास्ती विचार नाही करायचा. कारण मनुष्य त्याबद्दलच नीट प्लॅनिंग करू शकतो जे त्याला ठाऊक असतं. जे त्याला ठाऊक नसतं ना, त्याच्याबद्दल मनुष्य प्लॅनिंग नाही करू शकत, आणि त्यामुळे मनुष्य जास्ती भयग्रस्त होत असतो. द फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी, असुरक्षिततेचा भावना, की यार माझं पुढे काय होईल, कसं होईल, काय होईल. ठीक आहे, जरी मी कॉन्फिडंट असेल का पुढे माझं लाईफ सेट होईल, पण जेवढं जास्ती माझ्याकडे माझा फोकस जेवढा जास्ती भविष्यामध्ये असणार ना, तेवढं जास्ती मला भयग्रस्त. म्हणून प्रभू काय म्हणतो, कशाची काळजी करू नका, उद्याची काळजी उद्यावर सोडून द्या. तुम्ही आज तुमचा नीट परफेक्ट करा. मी आधी पण उदाहरण दिले, मी परत एक उदाहरण देतो. कल्पना करा, आज संध्याकाळी मी जर का आता मी आता चाललोय रस्त्यावरून, आणि मी एका माणसाला जाऊन बेदम मारलं कारण त्यांनी माझ्या गाडीला ठोकलं, आणि मी त्याला थोबड फोडलं, त्याचं रक्त विक्त आलं, तर माझ्यावरती हाफ मर्डरची केस होईल. तर आज संध्याकाळपर्यंत मी कुठे राहील? जेलमध्ये. करेक्ट? तर एक नवीन डोक्याला टेन्शन मला सुरू होईल. बरोबर, राईट ना? पण मी जर का आजचा माझा दिवस नीट जगलो, जरी माझ्याकडे कोण ठोकलं, मला यार जाणे तो छोड नाही यार, हो गया. तुला काय लागलं बाबा? हा, तुला लागलं का? नाही, मला गाडीला लागला. किती पैसे पाहिजे? काय झालं तुझ्या? चल आपण जाऊ मेकॅनिककडे, नीट करून घेऊ तुझी गाडी, मी देतो खर्च. तिथंच मॅटर मिटला. वचन सांगतं की कोर्टामध्ये जायच्या, म्हणजे तू वकील आहे तर तुझ्याकडे न येता आम्ही तिथंच मिटून घेणं गरजेचं आहे. का? कारण ते टेन्शन नकोय. ठीक आहे, राग आणि गर्व या दोन गोष्टी असतात, गर्व आणि राग, की यार मी का कमीपणा घेऊ का? पण तो ठीक आहे, मग तुला तो टेन्शन चालेल का? तुला 3-4 महिने 4-5 वर्षाचं टेन्शन चालेल का तुला? मग त्यापेक्षा कमीपणा घे आणि तो मॅटर तिथं सॉल्व्ह करून टाक आणि आगे जाऊ. बरोबर. तुझ्या भविष्यापेक्षाही, तुझ्या उज्ज्वल भविष्यापेक्षाही ते भांडणं तू जिंकणं गरजेचं आहे का? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तर काय, जाऊ दे, फॉरगेट इट. होतं, कोई टेन्शन नाही. बरोबर, जाऊ जाऊ दे. आपलं स्माइल करायची, क्षमा मागायची, हात जोडून क्षमा मागायची. हो, चुकलो मी, जर का आपण चुकलो नसेल तरी बाबा सॉरी, चला सगळं ठीक आहे, निघा. तर एक डिसिजन, माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, की एक निर्णय हा माझा उद्याचा पूर्ण ट्रॅजेक्टरी, पूर्ण जी आहे ना, दिशाच बदलू शकतो. बरोबर. वन स्मॉल ॲक्शन can completely give me a different direction altogether and set me on a different course altogether. म्हणजे कम्प्लीट वेगळ्याच पथावर मला पाठवून देईल तो एक निर्णय. तर जर का मी आजचा दिवस 100% जगलो ना, तर उद्याचा दिवस माझा नीटच होणारच. एक सिंपल एक्झाम्पल, अजून एक. माझे 3 मित्र आले संध्याकाळी, मला म्हटले, अरे अल्विन चलना है यार, तो क्या यार हमेशा आता नहीं, कुछ नहीं, चलना है यार, अपन जाएंगे, एंजॉय करेंगे. आज शाम को पिक्चर हमने बुक किया है, समझो कोणता पिक्चर बुक केलेला आहे, तो वॉट एव्हर मूवी, चल यार. आणि बोला, हा चल चल. हां, गेलो. माझा प्लॅनिंग सकाळी 3:30ला प्रार्थनेला बसायचं, मला उठायचंच आहे 3:30ला कसं करून, आणि मला 4ला प्रार्थनेला बसायचं. पण त्या माझ्या मित्रांना बसायचं नाही, त्यांना नाही बसायचं, कारण ते देवाला ओळखतच नाही. बरोबर. तर ते कशा प्रार्थनेला उठतील. पण मला बसायचंय, मला देवाचं मुख शोधायचंय, मला देवामध्ये पुढे जायचंय, मला देवामध्येच नाही माझ्या स्वतः जीवनामध्ये पुढे जायचंय. पण मी माझ्या मित्रांना टाइम पण देणं गरजेचं असं मला वाटतं. तर मी जातो त्यांच्यावर, एन्जॉय वगैरे करतो, आणि रात्री 1:30 वाजता येतो. मग मी 3:30ला कसं उठेल? शक्यच नाही. किंवा 12ला जरी आलो, थकून आलो, ट्रॅफिकमध्ये गाडी चालून थकून आलो, पाठ दुखू होते, सगळं डोकं दुखतं, बॉडी जाम झाली, झोपून गेलो. 3:30ला उठेल का मी? नाही. सो माय टुडे, आजचं जर का मी सुभाष, जर का आपण आजच्या दिवसावर फोकस करू ना, आजचा दिवस जास्ती लांब जायचं नाही, आजचा दिवस, तर ॲटोमॅटिकली माझं भय पण निघून जाईल, आणि माझे येणारे दिवस सगळे नीट येतील, 100% उत्कृष्ट येतील.
ते प्रश्न परत वाच. मी पुढील भविष्याचा विचार करतो, हा पण संकट उभे राहिले हा. की कमजोर पडतो. हा, एक मिनिट. संकट उभे राहिले तर कमजोर पडतो. ओके, पुढे. मनात विचार येतात, हम्म. या जीवनाला काहीच अर्थ नाही. पण असे का विचार येतात? कारण सुभाष, तू तुझे प्रॉब्लेम तुझ्या देहामध्ये सॉल्व्ह करायला बघतो, म्हणून तुझ्या मनात हे विचार येतात. जेव्हा कधी आपण आपले प्रॉब्लेम देहामध्ये सॉल्व्ह करायला बघू ना, तेव्हा आपल्या मनात असे विचार येणारच की या जीवनाला काय अर्थ नाहीये, हे जीवन त्यागून टाकतो. हे बोलणारा तू नाही, सैतान आहे, हे लक्षात ठेव. तर जेव्हा मला पण जेव्हा प्रॉब्लेम येतात, मी जेव्हा माझ्या देहामध्ये सॉल्व्ह करायला बघतो ना, तर असं वाटतं की इट्स ऑल ओव्हर, काही होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपण ते प्रॉब्लेम पवित्र आत्म्याच्या अधीनाने स्वाधीन करतो आणि पवित्र आत्म्याच्या अधीन होऊन जातो आणि पवित्र आत्म्या तू टेक ओव्हर कर, मला नाही माहिती, मी रिलॅक्स होणार आहे, मी एकदम आनंदात राहणार आहे, हॅप्पी राहणार आहे आणि माझा फोकस तुझ्यावरती मला ठेवायला मदत कर. तो प्रॉब्लेम कधी जातो निघून तेही कळत नाही. रिलॅक्स. कारण का? तर पवित्र आत्मा टेक ओव्हर करतो. असं आहे. तर फोकस अपॉन द होली स्पिरिट, नॉट ऑन युअर फ्लेश. आता हे बोलणं सोपं आहे मला. जो व्यक्ती देहिक आहे त्याला हे बोलणं सोपं आहे, पण करणं फार अवघड आहे. पण जो व्यक्ती आत्म्याच्या अनुषंगाने चालणार आहे ना, त्याला हे बोलणं पण सोपं आहे आणि करणं पण सोपं आहे. का? कारण त्याला माहिती आहे की हे मी नाही करू शकत, हे पवित्र आत्मा करतो. द पवित्र आत्म्या अधीन करू. हाऊ डू वी सरेंडर टू द होली स्पिरिट? पहिली गोष्ट बोलायचं आहे की पवित्र आत्मा मी नाही, तू बघ. आणि सेकंडली त्या गोष्टी विचारच करायचा नाही. विचार आला की धमकॉनलायझेशन नावामध्ये गेट आउट आणि विचार चेंज करायचा. ऑटोमॅटिकली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोच. बरोबर. तुला हे फील का होतं सुभाष की तुला जगण्याचा अर्थ नाही? कारण तू देहामध्ये त्याला सॉल्व्ह करायला बघत आहे, आत्म्यामध्ये नाही. ओके, तर आत्म्यात जास्ती फोकस कर. आत्म्यामध्ये ते कसं करणार? प्रार्थनेत बसणं, जास्तीत जास्त प्रार्थनेत बसणं आणि वचनात रममान. बाकी काही करायचं नाही. दॅट्स द आन्सर. ठीक आहे. असा एक प्रश्न आहे मला की तुम्ही भय या विषयावर पूर्ण तुमचं संपवलंय का? तुम्ही अजून याच्यावरती बोलणार आहात? नाही, माझं झालंय टॉपिक. झाले. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लोकांना सांगावं किंवा भय या गोष्टीचा समावेश करून लोकांना सांगावं की सारांश सांगावं आणि त्याच्यातून 2 गोष्टी की आम्ही कसं याच्यापासून लांब राहू किंवा याच्यावरती आम्ही विजय कसं होऊ. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट पॉइंट आहे की भय हे देहात असतं. हे कधी नका विसरू. हे तुम्ही तुमच्या स्टिकर लावा तुमच्या घरात. भय हे देहात असतं. तर जेवढं जास्ती आपण देहामध्ये वस्ती करूया, तेवढं जास्त आपण भयग्रस्त होऊया. आणि ते भय कोणत्याही बाबतीमध्ये असेल, कसल्याही बाबतीमध्ये असेल. आता काल मला न्यूज आली परवा की पेट्रोल पंप बंद आहेत, 3 दिवस पेट्रोल पंप बंद आहेत, गाडीमध्ये लवकर पेट्रोल भरून घ्या. मला विचार केला, माझ्या गाडीमध्ये डिझेल आहे, 2 गाडीमध्ये पेट्रोल आहे का मला नाही माहिती. पण मी विचार केला की नाही, मी काय टेन्शन घेऊ, देव आहे. माझा एवढा विश्वास आहे की मी जेव्हा जाईल मला गाडीमध्ये डिझेल पेट्रोल सगळं भरेल. बरोबर. त्याला उघडावंच लागेल ते, कारण बिकॉज आय हॅव कम देअर, नॉट अ प्रॉब्लेम. एवढा कोरोनामध्ये कोणालाच पेट्रोल डिझेल मिळत नव्हतं आणि वी वर रायडिंग, आपल्याला गाडी पेट्रोल डिझेल सगळं मिळालं, काय टेन्शन नाही. मला माहिती आहे, ज्यावेळेस 30 गाव अपडाऊन करायचो मी, त्यावेळेस माझ्याकडे एक पैसा नसायचा, फक्त टोल आणि पेट्रोल टाकायला. टोयोटा कोरोला होतं. त्याच्याने जर म्हटलं तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तर काय करू मी, माझ्याकडे 1 रुपया नाही, तर मग ॲक्सिडेंट झाली, काय झालं तर रस्त्यामध्ये, आणि अंधार 1 वाजलेले, कोण मला म्हणत काय. देव म्हटलं ॲक्सिडेंट झालं तर मी बघून घेईल, पण तुला त्याची काही पैशाची गरज लागणार नाही, एवढं मी तुला सांगतो. आणि मी 3-4 वर्ष अपडाऊन केलं, ते रात्रीचं अपडाऊन वगैरे, माझी गाडी कुठेच ठोकली नाही ना, मला कधी 1 रुपया लागला अपार्ट फ्रॉम टोल आणि अपार्ट फ्रॉम पेट्रोल, बाकी काहीच नाही, नथिंग, 0. तर ज्यावेळेस देवावर आपण विसरून राहतो तेव्हा टेन्शन नाही, पण त्यासाठी तुम्हाला आत्म्यात राहणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 की जेव्हा तुम्ही आत्म्यात राहायला सुरुवात करता त्यावेळेस मला आता मी रिसेंटली एक
काही लोकांना मी स्पॉट केलेलं आहे ड्युरिंग अनर्निंग सेशन, आणि मी त्यांची एक विशेष बायबल स्टडी सुरू करणार आहे. कारण मी पाहिलेलं आहे आपल्या चर्चमध्ये जे लोक आहेत जे अभिषेकात जास्ती त्यांना देव स्पर्श करतो, फार चांगली गोष्ट आहे. त्यांना हे कळतच नाही आहे की त्या अभिषेकाचं करायचं काय. दे डोंट नो दैट. उनको समझ में आता ही नहीं कि उस अनंटिंग का करने का क्या. तो वो क्या करते हैं, उस वक्त अनंटिंग लेते हैं और यहाँ वहाँ गिरते उड़ी उड़ी मारते, सब हो जाता है वो स्टंट सब करके. उसके बाद में उनको क्या करना है नहीं मालूम. और फिर इस संडे को आफ्टर सर्विस, सॉरी नॉट संडे, मंडे को लॉर्ड ने मुझसे बात किया कि तू इन लोगों का लाइफ देख, ये लोग आगे क्यों नहीं जाते, क्यों नहीं सुधरते, क्यों मेरी और उनकी बढ़ोतरी नहीं होती, क्यों मेरे और बढ़ते नहीं है. क्योंकि उनको ये मालूम ही नहीं है कि इसके बाद करना क्या है. तो बोला अरे हाँ, वो बात अलग है कि मुझे किसने नहीं सिखाया इसके बाद करना क्या है, लेकिन इनको ये सिखाना जरूरी है कि इसके बाद क्या करना है. ये अनॉइंटिंग जब तुमको मिलता है उसके बाद क्या करना है. इसलिए एक्चुअली मुझे मालूम पड़ा कि अरे हाँ, इसके वजह से इनका लाइफ आगे जाता ही नहीं, और इसलिए वो अभी भी दुनिया में अटके हैं, दुनियाई चीज़ों में तड़प रहे हैं और झगड़ रहे हैं, और लॉर्ड में उनको ठीक से चलने को जमता नहीं. और उनके पर्सनल लाइफ में भी एजुकेशन वाइज, जॉब वाइज, सब जगह पे उनकी गाडी पंक्चर आहे. हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आत्मिक जीवन, तुमचं भौतिक किंवा शारीरिक जीवन जे काय असेल, शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, जॉब असू द्या, बिझनेस असू द्या, हे तुमच्या आत्मिक जीवनाशी अतिशय जुळलेलं आहे, निगडीत आहे, अतिशय बेस्ट आहे, ते आधारित आहे. जर का आत्मिक जीवन तुमचं नीट नसेल ना, तर तुमचं शारीरिक जीवन पण नीट नसणार, कधीच नसणार. सो द लॉर्ड टोल्ड मी टू बिल्ड देम अप अकॉर्डिंगली. तो तुरंत आता लवकरच मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल सुरू करणार आहे. लेट्स सी व्हॉट टू डू. तर फर्स्ट पॉईंट इज देहामध्ये राहणं कमीत कमी होऊ द्या, फोकस जास्ती आत्म्यावर ठेवा. अँड सेकंड पॉईंट इज की तुम्ही जेव्हा वचन, जर का तुम्हाला वचनाची दानबुक नसेल तर प्रार्थना करा, देवा मला दानबुक दे आणि वचन घ्या वाचायला. ते देवदूत येऊन देणार नाही का तुम्हाला, ते ऑटोमॅटिक बायबल ओढत देणार नाही, तुम्हाला घ्यायचं आणि वाचायचं. आणि जर तुम्ही वाचायला लागाल तसं मग ती भूक वाढेल. आणि जास्तीत जास्त प्रार्थना करा, बाकी काही नाही. भयाचं सोल्युशन आहे वचन आणि प्रार्थना, बाकी काही टेन्शन नाही. देयर इज नो टेन्शन ॲट ऑल. म्हणजे शरीर मायनस म्हणजे भय मायनस. करेक्ट, सिम्पल. येस. देयर इज नो फिअर इन द स्पिरिट, म्हणजे टू द प्रॉब्लेम. Yes, you have fear of God, तो भाग वेगळा, that is Yare and Mora, but there's no fear in the spirit for the things of the world. पवित्र आणि रोमकार्स पत्रामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्हाला पुन्हा भ्यावं म्हणून असा आत्मा दिलेला नाही. करेक्ट. आमेन, आमेन. म्हणून आत्म्यात जेवढं आपण जगूया आणि पवित्र आत्म्या सांगते जेवढं आपण जवळीकता वाढवूया, तस तेवढंच भय आपल्यापासून लांब राहणार. आमेन, आमेन. तर पास्टर, पुढचा प्रश्न माझा हा आहे की आता तुमच्या बास्केटमधून नवीन काय विषय तुम्ही काढणार? नवीन अमेझिंग विषय, आणि हा सगळ्यांना आवडणारा विषय आहे, सगळ्यांच्या हृदयाचे एकदम निगडीत असा विषय आहे. म्हणजे हृदयाचा एक तुकडा म्हणू शकतो, दिल का तुकडा आहे. आणि टॉपिक आहे फायनान्स अँड गॉड. म्हणजे पैसा आणि देव. पैसा आणि देव. ओके, लेट अस स्टार्ट. ओके, पहिला प्रश्न आहे, व्हॉट डज गॉड हॅव टू से अबाउट मनी? आपण या स्टडीमध्ये पाहणार आहोत 6 प्रश्न, टोटल 6. आता हे 6 प्रश्न मी अजून आत्ता सांगितलेले नाही. तर फर्स्ट बेस, पहिला प्रश्न म्हणजे आपण हे याच्यात हे पाहणार आहोत की देवाला पैशाबद्दल देव काय म्हणतो वचनामधून, की पैसा चांगला का वाईट, पैसा असायला हवा का नको, हे बघणार आहे. आणि द वर्ड ऑफ गॉड अँड माय फायनान्स, देवाचा शब्द आणि माझा पैसा, आपण याचं रिलेशनशिप पाहणार आहोत. ओके, तर पॉइंट नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डज गॉड हॅव टू से अबाउट मी हॅव्हिंग मनी?
मेरे पास पैसा हो, इसके बारे में परमेश्वर क्या कहना चाहता है, फिर क्या कह रहा है, माझ्याकडे पैसा असावा याबद्दल देव काय सांगतो किंवा देवाचं काय म्हणणं आहे आपण पाहूया. क्वेश्चन फर्स्ट. ओके. स्तोत्र 24:1. Psalm 24 verse 1. भजन संहिता 24:1. The earth is the Lord's and the fullness thereof, the world and they that dwell therein. भजन संहिता 24 और वचन 1, यहाँ पर लिखा है, पृथ्वी और जो कुछ उसमें है यहोवा ही का है, जगत और उसमें निवास करने वाले भी. द फर्स्ट बेसिक पॉइंट आपल्याला एक गोष्ट मनात आपल्याला क्लिअर करायची आहे की आपला परमेश्वर जो आहे या पूर्ण सृष्टीचा मालक आहे, ओनर आहे, क्रिएटर आहे, निर्माता आहे, निर्माणकर्ता आहे, करता धरता आहे, संचालन करता आहे, सृजनहार आहे. सगळं काय त्याच्या नियंत्रणामध्ये आहे आणि तोच मालक आहे. ही इज द ओनर आणि आपण त्याचे लेकर आहोत. हा पॉइंट आपल्या डोक्यात आपल्याला क्लिअर करणं फर्स्ट गरजेचं आहे. मी 31st सांगितलं एफिशियन्स 3:20 की देव कल्पनेपेक्षा पलीकडे, विचारांपेक्षाही पलीकडे कार्य करणारा असा परमेश्वर आहे. बरोबर. पण तो तेवढंच कार्य करू शकतो जेवढं आपला विश्वास आहे. जर का आपला विश्वास नाही आहे ना तर देव कार्य नाही करू शकत. ओके. तर देव हा अख्ख्या सृष्टीचा मालक आणि चालक आहे. पूर्ण ही हॅज काय लिहिलेलं आहे, द अर्थ इज द लॉर्ड्स अँड द फुलनेस देअर ऑफ. फुलनेस म्हणजे एका शेतामध्ये जर का त्या शेताच्या अख्ख्या लाईफ टाईममध्ये किंवा पृथ्वीच्या अख्ख्या लाईफ टाईममध्ये जर का ते शेत जर का समजा 3,000 करोडचं पीक, 3,000 अब्जोपटीने पीक देणार आहे, तर त्या शेताचं पूर्ण जे फुलनेस आहे ते सगळं माझ्या परमेश्वराचं आहे. ओके. 3,000 करोड वॉट एव्हर दर अमाऊंट मे, आय डोंट नो. ओके. अख्ख्या लाईफ टाईम आहे ते, म्हणजे पृथ्वीच्या अख्ख्या लाईफ टाईममध्ये. ओके. द वर्ल्ड अँड दे दॅट ड्वेल देअर इन, हे सगळं माझ्या परमेश्वराचं आहे. तर सगळ्यात प्रथम मला हा पॉइंट क्लिअर करणं गरजेचं आहे माझ्या मनामध्ये की माझा देव या सगळ्या सृष्टीचा मालक आहे आणि मी त्याचा तो माझा बाप आहे आणि मी त्याचा लेकरू आहे. तर आता ह्याच्यावरती मला माझा विश्वास बेस करायचा आहे. ओके. ह्याच्यावरती की तो मालक आहे आणि मी त्याचं लेकरू आहे. सो आय हॅव टू बेस माय एंटायर बेस ऑफ माय फेथ, माझ्या विश्वासाचा पूर्ण पाया, माझ्या विश्वासाचा पूर्ण पाया मला त्या बेसवरती बांधायचा आहे. पैशाबाबत की माझा बाप कोण आहे हा विचार. कधी पैशाचा प्रॉब्लेम आला किंवा यायच्या आधीच किंवा मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा पहिली गोष्ट मला एक फार इम्पॉर्टंट पॉइंट बोलायचा आहे. ह्याच्याबद्दल आपण नंतर स्टडी करूया, पण मी पॉईंट सांगतो जेणेकरून विसरणार नाही. आपण लोक आहे ना एका मालकाच्या लेकरासारखा विचार नाही करत. आपण लोक आहे ना वर्करच्या लेकरासारखा विचार करतो. ये वाक्य फार डीप है, मैं हिंदी में दोहरा रहा हूं. हम एक मालिक के बच्चे के समान सोचते नहीं है, हम एक वर्कर के बच्चे के समान सोचते हैं. कामगार. अभी इसके पीछे का मैं आपको मैंने एक्चुअली बोला है मैं बताता हूँ. ये मुझे बाद में याद दो कभी इस सीरीज में, इस फाइनेंस के मैं इसका विशेष बताऊंगा बाद में. जब भी कभी हम दुआ करते हैं ना, हमारी दुआ ये होती है कि परमेश्वर मुझे ये चाहिए, वो चाहिए, ये चाहिए, वो चाहिए. ये एक वर्कर की प्रार्थना है, ये एक वर्कर की दुआ है.
वर्कर के बच्चे की दुआ है। अब ये पॉइंट ध्यान में रखो, चाहे तो आप लिख लो, क्योंकि शायद ये भूलने नहीं चाहिए हम लोग ने, बिकॉज ये मैं अब भी नहीं लेने वाला, ये इसमें इस स्टडी में बाद में आएगा। ये दुआ जो है ना, परमेश्वर मुझे ये चाहिए, वो चाहिए, ये दे, वो दे, ये एक वर्कर के बच्चे की दुआ है, कामगार। ये मालिक का बच्चा ये दुआ नहीं करता। ठीक है, ये मुझे अभी अभी फ्रेश आया है, बहुत पावरफुल है ये। लिख लिया। ओके, चलो नेक्स्ट वर्स, Psalm 35 वर्सेस 27 to verse 28। भजन संहिता 35, स्तोत्र 35, 27 ते 28। Let them shout for joy and be glad that favor my righteous cause. Yea, let them say continually, let the Lord be magnified, which hath pleasure in the prosperity of his servant. पढ़िए 27। भजन संहिता 35 और वचन 27। जो मेरे धर्म से प्रसन्न रहते हैं, वे जय जयकार और आनंद करे और निरंतर करते रहे। यहोवा की बड़ाई हो, जो अपने दास के कुशल से प्रसन्न होता है। हाँ, अब इधर लिखा है इंग्लिश में प्रॉस्पेरिटी, बढ़ोतरी से, बढ़ोतरी से, या भरपूरी से, समृद्धी से, खुश होता आहे। तो याचा अर्थ हा झाला की देवाला आपण समृद्ध झालेले, आपण धनवान झालेले आवडतं। आमेन। तर हा फार मोठा दुराग्रह आहे पुष्कळ लोकांच्या मनामध्ये की देवाला श्रीमंत झालेलं आवडत नाही। रॉंग आहे। देवाला त्याचे सेवक, त्याचे लेकर हे श्रीमंत झालेले आवडतात। ओके, म्हणून तर ना जेव्हा एक कंपनी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हायर करते, दोन लोक असतात जे एका कंपनीमध्ये कामाला लागतात। एक आहे व्हाईस प्रेसिडेंटच्या लेवलला आणि एक आहे वर्कर लेवलला। तर तुम्ही मला सांगा सुनो पास्टर की व्हाईस प्रेसिडेंट लेवलला पगार किती असतो आणि वर्कर लेवलला पगार किती असतो? वर्कर लेवलला म्हणजे तुकडे पडतात आणि व्हाईस प्रेसिडेंट आम्ही म्हणतो अख्खा किचनच त्यांचं आहे। सो व्हॉट कॅन यू टेल प्रॉपरली? जर मी पैशांच्या बाबतीत बोलू तर इन मीन वर्कर लोकांना हजारांमध्ये मिळतात। तरी किती असतील? आजकालचा जर सुरुवात आहे 15,000 जास्तीत कमीत कमी मी म्हणतोय। आणि जर व्हाईस प्रेसिडेंटच्या बघितलं तर करोडोंमध्ये असणार। तरी किती? ते नाही म्हणून 1-2 करोड कमीत कमी आणि त्याच्यावरती त्यांना कंपनीमध्ये शेअर्स मिळतात, त्याचे वेगळे पैसे येतात त्यांना। कंपनीचं जे बोनसेस येतात, प्रॉफिट्स येतो, त्याच्यामधून पण त्यांना काही शेअर्स असतात। तर एवढं सगळं मिळून प्लस बंगला, गाडी, ते वेगळं, ते तर मिळतच राहतात। ते ट्रॅव्हल फ्री, येस, हे सगळे सुविधा म्हणतात ते सगळं त्यांना। काय काय असतं मग ते? म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये ट्रॅव्हल, कुठेही जा जगामध्ये, ते सगळं कंपनीच। ट्रेननी का कशाने? ट्रेननी नाही, फक्त प्लेननी। ट्रेननी ट्रेननी पण जरी असेल तरी ते फर्स्ट क्लासच असणार एसी। म्हणजे छोटं मोठं असं काय नाही, साधारण लोकांचं काहीच नाही मी असं म्हणू शकतो। राहायला म्हटलं तर 5 स्टार हॉटेलच्या खाली काहीच नाही। मग त्यांच्याकडे वेगळं कार्ड असतं, त्याच्यामध्ये भरपूर पैसे असतात, ते किती वापरू शकतात। नंतर ते कंपनी त्यांच्या वतीने कंपनी फेड करते त्यांना। त्यांना घरं दिले जातात किंवा बंगले दिले जातात किंवा गाड्या दिल्या जातात, म्हणजे लिस्ट असं चालूच राहील। त्यांना फोन वेगळा असतो, ते खास कंपनी देते। त्यांना लॅपटॉप वेगळा असतो, आयपॅड वेगळे असतात। अजून काय बोल? सो एका व्हाईस प्रेसिडेंटला आणि एका वर्करला हे फरक आहे। येस। तर जे सेवक आहेत ना, ते व्हाईस प्रेसिडेंट समजू आपण, तेव्हा ही सेवा करणारे, मग ती काही सेवा असू द्या। काय लिहिलं इथं? काय लिहिलं हिंदी में? पढिए आखिरी बात, जो अपने दास के म्हणजे देवाची सेवा। बरोबर, देवाची सेवा करणाऱ्यांबद्दल देव म्हणत आहे की त्यांच्या समृद्धीमध्ये देवाला आनंद आहे।
आणि म्हणून तर मी लोकांना सांगत असतो, बाबा सेवा करा, झाडू मारा, काहीतरी करा, केबल साफ करा, वेळेवर या, सेवा करा. तुम्हाला तुमच्या जर का खालच्या पातळीतून बाहेर पडायचं असेल तर ती सेवा हे उत्तर आहे. दाऊद पण म्हणतो, मी देवाच्या मंदिराच्या बाहेर हा, उभं राहून मी सेवा काही करेल. म्हणजे सेवा करायची देवाची, देवाही सेवा करायची, काही होते. बरोबर. तर तो देव म्हणतो की विच हॅड प्लेजर इन द प्रॉस्पेरिटी ऑफ हिज सर्वंट, जो अपने दास के समृद्धी से प्रसन्न होता है. आमेन. म्हणजे देवाला तुम्ही समृद्ध झालेले आवडता. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, अनुवाद 8:18, ड्यूटरॉनॉमी 8:18, ड्यूटरॉनॉमी 8:18. बट दाउ शॅल रिमेंबर द लॉर्ड दाय गॉड, फॉर इट इज ही दॅट गिव्थ दी पॉवर टू गेट वेल्थ. परंतु व्यवस्था विवरण इसका 8वां अध्याय वचन 18, परंतु तू अपने परमेश्वर यहोवा को स्मरण रखना, क्योंकि वही है जो तुझे संपत्ति प्राप्त करने की सामर्थ इसलिए देता कि वो वाचा उसने तेरे पूर्वजों से शपथ खाकर बांधी थी उसको पूरा करे, जैसा आज प्रकट किया है. ओके, तो मी फक्त एक पोस्ट हायलाइट केलेली आहे की दॅट ही गिव्ह दी पॉवर टू गेट वेल्थ, नॉट जस्ट मनी बट वेल्थ. क्योंकि वही है जो तुझे पैसे नहीं लेकिन संपत्ति प्राप्त करने की सामर्थ्य देता है. या संपत्ती, आपला फोकस पैशाकडे असतो, देवाचा फोकस वेल्थकडे असतो, संपत्तीकडे असतो. ह्याचा फरक मी नंतर सांगणार आहे. ओके, ह्याचा फरक मी नंतर सांगणार आहे. सो जो तुला ताकद देतो वेल्थ कमवायला, पैसे नाही, वेल्थ, फरक आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही पैशावाले नसावे, धनवान असावे. आमेन. पैसेवाले नसावे, धनवान असावे. वाव, दिस इज ग्रेट. पुढे बघूया आपण. ऑफकोर्स जर्माया 29:11, इर्माया 29:11, इर्माया 29:11. For I know the thoughts that I think toward you, said the Lord, thoughts of peace and not of evil, to give you an expected end. इर्मिया इसका 29वां अध्याय और वचन 11, क्योंकि यहोवा की यह वाणी है कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ, वे हानि की नहीं वरन कुशल ही की है, और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. आमेन. म्हणजे तुम्हाला अतिशय भव्य कुशलता, उत्कृष्ट समृद्धी, संपत्ती, धनवान बनण्यासाठी ही देवाची योजना आहे. म्हणजे इन शॉर्ट देवाला आपण पुष्कळ सारे धनवान असणं ही देवाची इच्छा आहे. ओके, दुसरे कोरिन्थियस पत्र 9 अध्याय वचन 8, 2 Corinthians 9:8, 2 Corinthians 9:8, दुसरे कोरिन्थियस पत्र 9 अध्याय वचन 8. And God is able to make all grace abound toward you, that ye always having all sufficiency in all things may abound to every good work. दूसरे कुरिन्थियों की पत्री इसका 9वां अध्याय और वचन 8, परमेश्वर सब प्रकार का अनुग्रह तुम्हें बहुतायत से दे सकता है, जिससे हर बात में और हर समय सब कुछ जो तुम्हें आवश्यक हो तुम्हारे पास रहे, और हर एक भले काम के लिए तुम्हारे पास बहुत कुछ हो. आमेन, आमेन. हर एक भले काम के लिए तुम्हारे पास बहुत कुछ हो, ऐसे इस चीज के लिए वो तुम्हें बहुत सारा अनुग्रह, क्या, व्हाट इज दैट, सारा अनुग्रह, क्या, सब प्रकार का अनुग्रह. सब प्रकार का अनुग्रह म्हणजे की कृपेचे अनेक प्रकार आहेत. कृपेचे अनेक प्रकार आहेत जे आपल्याला ठाऊक पण, आपण कृपा 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 बोंबलतो, पण कृपेचे अनेक प्रकार आहेत. आणि ते सर्व कृपा तो तुमच्यावरती येऊन लादू शकतो, टाकू शकतो, जेणेकरून तुमच्याकडे काही कमी नसावं. आमेन. आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याकडे भरपूर असावं, ही देवाची योजना आणि इच्छा आहे. तर सगळ्यात प्रथम जे तुम्ही लोक आर्थिक गोष्टीसाठी, पैशासाठी धडपडतात, झगडत आहात,
तुम्हाला पहिले तुमच्या मनामध्ये हे विचार करणं गरजेचं आहे की देवाला आपल्याकडे पैसा असावा ही देवाची इच्छा नाही आहे, आपण धनवान असावं ही देवाची इच्छा आहे. फर्स्ट तुम्ही आपल्याला आपल्या ब्रेनवर काम करणं गरजेचं आहे, आपल्या विचारांवर काम करणं गरजेचं आहे. आपण नुसत्या पैशाकडे बघतो ही आपली चूक आहे. ओके, पुढे जाऊ आपण. मलाकी 3 अध्याय वचन 10. Malachi 3:10. Bring ye all the tithes into the storehouse, that there may be meat in mine house, and prove me now herewith, said the Lord of hosts, if I will not open you the windows of heaven and pour you out a blessing, that there shall not be room enough to receive it. आमेन. मलाकी इसका 3 अध्याय और वचन 10. और अगर आप लोगों ने गौर किया है तो दशमांश के पाकिट पर भी यही वचन जो है छापा गया है. मलाकी इसका 3 अध्याय वचन 10. सारे दशमांश भंडार में ले आओ कि मेरे भवन में भोजन वस्तु रहे. और सेनाओं का यहोवा यह कहता है कि ऐसा करके मुझे परखो कि मैं आकाश के झरोखे तुम्हारे लिए खोल कर तुम्हारे ऊपर अपरंपार आशीष की वर्षा करता हूँ कि नहीं. आमेन. और तुम्हें रखने के लिए, वो आशीष रखने के लिए जगह नहीं रहेगी. वो आशीष रखने के लिए जगह नहीं रहेगी. इतना प्रॉब्लम ये होता है कि जब लोग दशमांश नहीं देते, वो पहला उनका खर्चा निकालते, फिर दिखता है हमें कुछ बाकी नहीं रहा. हमेशा ध्यान रखो, पहला आप दशमांश डालो. जब आप दशमांश डालते हो तो परमेश्वर इस वचन से बंधा हुआ है, ध्यान में रखो. आमेन. आप परमेश्वर को तुरंत जब आप दशमांश जब आप डालते हो ना, आप परमेश्वर को इस वचन के बारे में एक्टिवेट करते हो. जब आप दशमांश ही डालते नहीं है तो परमेश्वर इस वचन के बारे में एक्टिवेट नहीं होता है, फिर आपको कुछ नहीं मिलता है. तो परमेश्वर ये चाहता है कि मेरे लोगों के पास इतना रहे कि उनके पास रखने के लिए जगह न रहे. आगे हम देखेंगे, ये सब हम देखने वाले हैं. नीति वचन मुझे इब्राहिम के बारे में याद आ रहा है. जब राजा उसे कह रहे थे कि यहाँ से निकल जा, तेरी संपत्ति रखने के लिए हमारे पास जगह नहीं. और इसहाक को भी उन्होंने कहा था. आमेन. आमेन. ओके. नीति वचन 28 वचन 25. Proverbs 28:25. Proverbs 28:25. स्तोत्र संहिता 28:25. स्तोत्र संहिता 28:25. He that is of a proud heart stirreth up strife, but he that putteth his trust in the Lord shall be made fat. Not fat, rich fat. नीति वचन इसका 28वां अध्याय और वचन 25. लालची मनुष्य झगड़ा मचाता है, और जो यहोवा पर भरोसा रखता है वो दुष्ट पुष्ट हो जाता है. पैसे के बारे में, शरीर में चरबी के बारे में नहीं. तो हमें आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की जो देवावरती भरोसा, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, देवावरती भरोसा ठेवल्यानेच, फक्त देवावरती भरोसा ठेवल्यानेच मनुष्याच्या जीवनामध्ये पैशाची भरपूर येते. कसं काय? हाऊ कम? कारण देवावरती भरोसा न ठेवणं म्हणजे देहावर भरोसा ठेवणं. आणि जर का देहावर भरोसा ठेवला म्हणजे आपण पैशावर भरोसा ठेवतो, आणि पैशावर जर का भरोसा ठेवला आपण तो पैसा उडवतो आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, जे देहामुळे आलेले असतात. आमेन. हे वाक्य रक्तात घुसवा. एकदाच बोलणार, जास्ती नाही बोलणार. वो कहा था, अगर आत्मा पे है दिल तो नहीं भरेंगे शरीर का बिल. करेक्ट. देहामुळे झालेले जे काही बिल आहेत ते या पैशाने आपण पूर्ण करायचं बघूया, म्हणून आपल्याकडे पैसा राहत नाही. फोकस. ओके. Joshua 1:8. Joshua 1:8. This book of the law shall not depart out of thy mouth, but thou shalt meditate therein day and night, that thou mayest observe to do according to all that is written therein.
For then thou shalt make thy way prosperous. For then thou shalt make thy way prosperous, and then thou shalt have not success but good success. आमीन। यहोशू इसका पहला अध्याय और वचन 8। व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त से कभी न उतरने पाए, इसी में दिन रात ध्यान दिए रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करे, क्योंकि ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे और तू प्रभावशाली होगा। अंग्रेजी में लिखा है कि तू यश पाएगा, और सिर्फ यश ही नहीं लेकिन उत्तम यश तू पाएगा। Yes. तो यू विल बी प्रॉस्परस. तुझे बहुत सारा ये म्हणजे सफलता या फिर समृद्धि मिलेगी. ओके, क्यों? क्योंकि तूने परमेश्वर के वचन का अध्ययन किया है, और उस वचन के ऊपर अध्ययन करते हुए तूने उस वचन का पालन किया है और उस तरीके से किया है, और उसकी वजह से तुझे बहुत समृद्धि मिलेगी और तुझे उत्तम यश मिलेगा. सिर्फ यश नहीं, उत्तम यश. बेसिकली हमारे लोग उत्तम यश को जानते ही नहीं है. उत्तम यश है क्या? हम सिर्फ यश जानते हैं, सक्सेस. उत्तम यश वो होता है कि जिस सक्सेस के वजह से मुझे मेरे बाल नोचने नहीं पड़ते, मुझे दिन रात टेंशन नहीं रहता, मुझे दुख नहीं होता है, मुझे उसके पीछे मेरी जिंदगी बर्बाद नहीं होती है. ये दो प्रकार के सक्सेस है. शैल हैव गुड सक्सेस, not bad success, good success. That means if there is a good success, that means there is also bad success. मिस्री लोकांना जे काही धन संपत्ती मिळाली, जे काही पैसा मिळाला, सगळं काही मिळालं, ते यश होतं ना, राईट? बरोबर. बट इट इज नॉट गुड सक्सेस, कारण ते सगळं उद्ध्वस्त झालं. जेव्हा काही तुम्हाला देवाकडून काही येतं ना, ते चांगलं येतं. म्हणून बायबलने लिहिलेलं आहे की देवाकडून येणारा आशीर्वाद उत्कृष्ट असतो, त्याच्यावर तो दुःख आणत नाही. तर ते जे आहे ना, सक्सेस जो आला होता, मिस्राला सक्सेस आला होता, मिस्री लोकांना, तो सक्सेस गुड सक्सेस नव्हता. त्या सक्सेसमुळे त्यांचं डोकं खराब झालं, आणि त्या सक्सेसमुळे ते लोक अजून सैतानी बनले, आणि त्या सक्सेसमुळे शेवटी ते राष्ट्र धुळीस मिळालं. की आज फक्त आपण जाऊन त्या राष्ट्राला बघतो, त्यांचे पिरामिड्स बघतो, पण त्या राष्ट्र त्या काळातलं अमेरिका होतं, विचार करा, एवढं हाय लेवलला होतं. बट त्याला पण खऱ्या देवाला जुमानलं नाही, त्या खऱ्या देवाच्या मागे गेले नाही, म्हणून ते राष्ट्रात नुसतं आज आपण इतिहासात बघू शकतो. हा, इजिप्त आहे, पण ती समृद्धी नाही जी आज दुसऱ्या देशांची आहे. तसं पाहायला गेलं तर ते फार पुढे पाल होते ना, पण ते नाही येत. याच्या मागचं कारण हे आहे. तर सक्सेस, नुसतं सक्सेस मिळणं, आज आपण दुसरीकडे बघतो, पुष्कळ विधर्म्यांना सक्सेस भरपूर असतं, पण त्या सक्सेस बरोबर त्यांच्याकडे एवढे भयानक आजार, एवढे संकट, एवढे भांडणं, एवढे मारामाऱ्या. हा, गाड्या ते लोक मोठमोठे चालवतात, ऑडी आणि बेंटली आणि ते सगळं काय आहे, पण त्यांचं लाईफ अकाउंट बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये शांती अजिबातच नाही, आनंद अजिबातच नाही. घरामध्ये मोठमोठे घर आहेत, पण घरामध्ये त्यांच्या आनंद किंवा समृद्धी नाही, आनंद, सौख्य, समाधान. बाबा, आज मी भाकर खाऊन, जेवण खाऊन मस्त शांतीमध्ये झोपेल, हे त्यांच्या जीवनात नाही. आपण झोपण्याआधी झोपत असतो. आपल्याला एवढं निवांत झोप येते की आपल्याला उठून तरी आपलं उठू शकत नाही, म्हणजे एवढं आपलं निवांत झोपायचं त्यांना ते पण मिळत नाही. बिकॉज दे डोंट हॅव गुड सक्सेस, ओके, पुढे पहिले राजे 2 अध्याय वचन 1 ते 3. 1 Kings 2 verses 1 to verse 3. पहिले राजे 2 अध्याय वचन 1 ते 3. Now the days of David drew nigh that he should die, and he charged Solomon his son, saying, I go the way of all the earth. Be thou strong therefore, and shew thyself a man, and keep the charge of the Lord thy God, to walk in his ways, to keep his statutes and his commandments, and his judgments and his testimonies, as it is written in the law of Moses, that thou mayst prosper in all that thou doest,
and whithersoever thou turnest thyself. आमेन। पहले राजाओं इसका दूसरा अध्याय और वचन 1 से 3 तक मैं पढ़ता हूँ। जब दाऊद के मरने का समय निकट आया, तब उसने अपने पुत्र सुलेमान से कहा, मैं संसार की रीति पर कुछ करने वाला हूँ, इसलिए तू हियाब बांधकर पुरुषास्त्र दिखा और जो कुछ तेरे परमेश्वर यहोवा ने तुझे सौंपा है उसकी रक्षा करके उसके मार्गों पर चला करना, और जैसा मूसा की व्यवस्था में लिखा है वैसा ही उसकी विधियों तथा आज्ञाओं और नियमों और चितौनियों का पालन करते रहना, जिससे जो कुछ तू करे और जहाँ कहीं तू जाए उसमें तू सफल हो। आमेन। जो कुछ तू करे और जहां कहीं तू जाए उसमें तू सफल हो. म्हणजे भरभराट आणि समृद्धी आणि सफलता ही देवाची इच्छा आहे. आमेन। ठीक आहे, विल कम टू द लेटर ऑन. आता नीतिवचन 10:22, Proverbs 10:22. द ब्लेसिंग ऑफ द लॉर्ड इट मेकeth रिच. ये वो वचन है. द ब्लेसिंग ऑफ द लॉर्ड इट मेकeth रिच एंड ही एडेड नो सॉरो विथ इट. आमेन। नीति वचन इसका 10वां अध्याय वचन 22, धन यहोवा की आशीष ही से मिलती है और वह उसके साथ दुख नहीं मिलाता। म्हणजे देवाचा आशीर्वाद श्रीमंत बनवतो. आमेन। बघा, देवाचा आशीर्वाद श्रीमंत बनवतो. हे शिकणं अतिशय महत्वाचं आहे आणि तो त्याच्याबरोबर दुःख नाही जोडत. पुढे नीतिवचन 3 वचन 9 आणि 10. Proverbs 3 verse 9 and verse 10. Honor the Lord with thy substance and with thy first fruits of thine increase. So shall thy barns be filled with plenty, and thy presses shall burst out with new wine. आमेन। नीति वचन इसका 3रा अध्याय वचन 9 और वचन 10, अपनी संपत्ति के द्वारा और अपनी भूमि की सारी पहली उपज देकर यहोवा की प्रतिष्ठा करना, इस प्रकार तेरे खत्ते भरे और पूरे रहेंगे और तेरे रसकुंडों से नया दाख मधु उमड़ता रहेगा. आमेन. म्हणजे देवाची इच्छा ही आहे की जेव्हा तुम्ही दान दशांश घेऊन येता, देवाला देता, त्यावेळेस तुमचे जे बांध म्हणजे जे कोठारे आहेत ते ओतप्रोत वाहतील. म्हणजे देव बघा कसा आहे. काही पण तुम्ही जेव्हा जेव्हा करता देवाच्या इच्छेप्रमाणे, त्यावेळेस तो सरळ ओतप्रोत देणारा परमेश्वर आहे. ओतप्रोत. ओके. आणि अँड दाय प्रेसेस शॅल बर्स्ट आउट विथ न्यू वाइन. आमेन आमेन. और तेरे रस कुंडों से नया दाख मधु उमड़ता रहेगा. आमेन. स्तोत्र 84 verse 11. Psalm 84 verse 11. For the Lord God is a sun and a shield. The Lord will give grace and glory. No good thing will he withhold from them that walk uprightly. आमेन. 84 and Yeah, 84:11. 11. भजन संहिता 84 और वचन 11, क्योंकि यहोवा परमेश्वर सूर्य और ढाल है, यहोवा अनुग्रह करेगा और महिमा देगा, और जो लोग खरी चाल चलते हैं उनसे वह कोई अच्छी वस्तु रख न छोड़ेगा. आमेन. कोई अच्छी वस्तु दूर नहीं रखेगा. बहुतांश बार जब हम दुकान में जाते हैं तो हम एकदम लो ग्रेड चीज चुनते हैं. उसमें गलती यहोवा की नहीं है, क्योंकि हम वर्कर के बच्चे हैं ना, इसीलिए. लेकिन इथे फार इम्पॉर्टंट, देम दॅट वॉक अपराइटली, जे नीतिमानाने चालतात त्यांच्यासाठी देव कोणतीही चांगली गोष्ट राखून ठेवणार नाही. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली, वस्तू काही पण असू दे, आवडली आणि जर का तुमच्या लेवल, तुमच्या आत्मिक पातळीला मॅच होणारी आहे ना, तुम्हाला मिळणारच.
काय पण करून तुम्हाला मिळेल. हे वचन नेहमी माझ्या लक्षात असतं. जब मैं शॉपिंग को जाता हूँ. Job 36 verse 11. Job 36 verse 11. Job 36 वचन 11. If they obey and serve him, they shall spend their days in prosperity and their years in pleasures. आमीन. अय्यूब इसका 36वां अध्याय और वचन 11. यदि वे सुनकर उसकी सेवा करें तो वे अपने दिन कल्याण से और अपने वर्ष सुख से पूरे करते हैं. वाह. काय म्हणजे काय काय मुश्किल आहे का? फक्त त्याची आज्ञा पालन करायचं, त्याची सेवा करायची, बस, बाकी काही नाही. परत सर्व उसकी सेवा करे. आणि लोकांना हे आवडत नाही करायला, नाही आवडत. और यहाँ पे गारंटी दिन का नहीं वर्ष का है. हाँ. सिर्फ दिन का नहीं लेकिन पूरे वर्ष का है. And they shall spend their days and their years in pleasures. और वे अपने दिन कल्याण से और अपने वर्ष सुख से पूरे करते हैं. म्हणजे माझी साक्ष आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे. पुष्कळ सेवक लोक, पुष्कळ सेवक, त्यांची सुरुवात एवढी भयानक असते, बापरे, एवढ्या त्रासातून त्यांना घेऊन जातो ना, म्हणजे अक्षरशः त्यांना विश्वासाने जगायला शिकवतो. आणि नंतर मग जेव्हा आपण त्यांचा पार्ट 2 बघतो ना, एवढी समृद्धी, एवढा पैसा, महाग पैसा, देव सगळं देतो. म्हणजे जेव्हा तो सेवक स्वर्गात येईल, त्यांनी कुठे हे नाही बोलावं की तेव्हा माझं हे बाकी राहिलं होतं, तुझं हे देणं मला बाकी. सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे जोएल ऑस्टिनचं. जोएल ऑस्टिनचे वडील हे सेवक होते आणि ते पास्टर होते, सेवा काय करायचे, नंतर ते वारले. आज जोएल ऑस्टिनला तो कॅमेराच्या मागे उभा असायचा. ही वॉज द मीडियामध्ये टीममध्ये होता. आणि जेव्हा नंतर मग वडील वाढल्यानंतर ही केम इन टू हायलाईट, ही नॅचरल एव्हरीथिंग केम इन हिज हँड्स. तर जेव्हा ते सेवाला उभे राहिले, तर आज त्यांचं म्हणणं असं आहे, ते त्यांचा आलेला दशांचा टच पण करत नाही. का? कारण त्यांचे पुस्तकेच एवढे सेल होतात की त्या पुस्तकातून ते चर्चचा खर्च भागवतात. एवढं तरी पण त्यांच्याकडे पैसा उरलेला आहे, एवढा उरलेला आहे. सो यू कॅन थिंक अबाउट इट की किती देव त्या सेवकाच्या लेकराला पण देतो. आणि त्यांनी मिनिस्ट्री आता सुरू केली. सो दॅट्स व्हॉट इट इज. सो म्हणजे सेवा करणं, देवाची सेवा, पैशासाठीचा का, पैसा फोकस ठेवून सेवा केली तर युअर ओव्हर, मग काही नाही. बरोबर. मग ठेंगा मिळतो आणि एक रोग लागतात आणि एक फटके मिळतात आणि एक मनुष्य अक्षरशः होरपळून जातो, फार फ्राय होतो तव्यावरती. तो अजिबात तसा करायचं नाही. पण जर का आपला फोकस हा देव ठेवला आणि सेवा प्रामाणिकपणाने की मला प्रभूची सेवा करायची, तर आफ्टर द एज ऑफ अ पर्टिक्युलर टाइम पिरियड देव एवढं देतो की तुम्हाला दोन्ही हात पण कमी पडतील गोळा करायला. शॉपिंगला जाल आणि तुमच्याबरोबर अजून 5-6 लोक असतील तुमची बॅगी उचलायला, एवढं देव तुम्हाला देईल, एवढं देईल. येस, आय एम टेलिंग यू दॅट्स व्हॉट हॅपन्स. ओके. यशाया 1:19, Isaiah 1:19, Isaiah 1:19, यशाया 1:19. If ye be willing and obedient, ye shall eat the good of the land. ओके. यशाया इसका पहला अध्याय और वचन 19. यदि तुम आज्ञाकारी होगे और मेरी मानो तो इस देश के उत्तम से उत्तम पदार्थ खाओगे. आमेन. बघा, देवाची इच्छा काय आहे सेवकांबद्दल, लेकरांबद्दल, देवाच्या लेकरांबद्दल, की तुम्ही फक्त आज्ञापालन करा आणि त्याप्रमाणे करा, इच्छा करा, मग तुम्ही या देशातली उत्कृष्ट गोष्टी खा. आपण पुष्कळ जातो ना बाजारामध्ये, बघतो अरे हे फळ यार आपल्याला नाही, आपल्यासाठी नाही, फार महागडं फळ आहे, फळ काय किंमत याची. त्यावेळेस देव ओढ देतो की तुम्ही म्हणा काय घे, बॅग भरून घे, असं आहे. ओके. 2 Chronicles 31 verse 20 to 21. 2 Chronicles 31 verse 20 to 21. दुसरे इतिहास 31 20 ते 21. दुसरे इतिहास 31 20 ते 21. And thus did Hezekiah throughout all Judah and wrought that
which was good and right and truth before the Lord his God. And in every work that he began in the service of the house of God, and in the law and in the commandments to seek his God, he did it with all his heart and prospered. दूसरे इतिहास इसका 31वां अध्याय और वचन 20 और 21 में पढ़ता हूँ। सारे यहूदा में भी हिजकिय्याह ने ऐसा ही प्रबंध किया, और जो कुछ उसके परमेश्वर यहोवा की दृष्टि में भला और ठीक और सच्चाई का था उसे वह करता था। जो काम उसने परमेश्वर के भवन की उपासना और व्यवस्था और आज्ञा के विषय अपने परमेश्वर की खोज में किया, वह उसने अपने सारा मन लगाकर किया और उसमें सफल भी हुआ। Amen. तो ही प्रॉस्पर्ड इन एव्हरीथिंग वॉट एव्हर ही डिड, कारण त्यांनी योग्य ते केलं. ओके, पुढे नीतिवचन 22:4. Proverbs 22 verse 4. Proverbs 22 verse 4. By humility and the fear of the Lord are riches, honor and life. मैं नीति वचन इसका 22वां अध्याय वचन 4, नम्रता और यहोवा के भय मानने का फल धन, महिमा और जीवन होता है। एक पॉइंट यहाँ पर है, नम्रता और यहोवा के भय मानने का फल। कभी भी अगर जहां पर वर्ड फल आता है ना, शब्द फल आता है, इसका मतलब राइट टाइम. बहुतांश लोग क्या करते हैं कि थोड़े दिन परमेश्वर का भय रखेंगे, थोड़े दिन परमेश्वर के सामने नम्र हो जाएंगे और बोलेंगे किधर है पैसा, किधर है समृद्धि, अभी तो डाला मैंने, अभी ऑफरिंग डाला, ताइद डाला, पार्टनर अमाउंट डाला, किधर है पैसा. फल एक टाइमिंग पे आएगा वो. तब तक तुम्हें दो चीजों की बहुत जरूरत है. एक है कि परमेश्वर के ऊपर भरोसा, ओके, आशा के साथ में रुका रहना, और दूसरा विश्वास कि मैंने डाला है तो परमेश्वर देगा ही, गारंटीड है. तो बेसिकली जब मैं परमेश्वर में चलता हूं ना, तो एक टाइम होता है बोने का टाइम और एक टाइम होता है पाने का टाइम. वही जो फसल आई है वो काटने का टाइम. ये दो अलग अलग टायमिंग होते हैं. जेव्हा कधी तुम्ही देवामध्ये येता, देवामध्ये तुम्ही पेरणी करता किंवा तुम्ही देवामध्ये चालता, तो तुम्ही दुष्टांकडे बघून लागून अरे ह्याला दिलो, त्याला दिलो, यार आपल्याला काय नाही, अरे असं कसं काय. तुमचं लक्ष फक्त त्या पैशाकडे आहे. इथे काय दिलेलं आहे, बाय ह्युमिलिटी अँड द फिअर ऑफ द लॉर्ड आर रिचेस अँड ऑनर अँड लाईफ. हमें नम्रता और यहोवा के भय मानने का फल धन, महिमा और जीवन होता है. जीवन, लाईफ, जीवन आहे, आजार नाहीये. काय उपयोग आहे जर का तुम्हाला पैसा भरपूर मिळाला आणि कॅन्सर झाला तर, काहीच फायदा नाही. टीबी झाला तर, असं भयानक आजार झाला तर, ब्लड कॅन्सर झाला तर, अर्थरायटिस, सर्व देवाने तुम्हाला भरपूर मोठा बंगला दिला, गाड्या दिल्या, सगळं दिलं, पण त्यावर आलं अर्थरायटिस, हात पाय वाकडे झाले, उघडत नाही, काही नाही. काय कराल? काहीच फायदा नाही. काय कराल? आणि ब्रँड न्यू मर्सिडीज बेन्झ आली, मस्त चकचकीत ब्लॅक रंगाची माबाक गाडी, 3 करोडची बेन्झ, लांब लचक, आणि असे, आणि व्हीलचेअरवर आले बसून. नर्स लोकांनी घेतलं आणि गाडीत मागे टाकलं. ना बटन दाबू शकता, ना काने दाबू शकत, असे का झाले अर्थरायटिस, रुमॅटिझम. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? गेले डॉक्टरकडे, माझ्या डॉक्टरने सांगितलं डोळ्याचा कॅन्सर झालाय, 15 दिवसात तू आंधळा होणार आहे कायमचा. काय उपयोग आहे त्या मेबागचा आणि त्या रोल्स रॉयसचा आणि त्या पैशाचा? काय उपयोग आहे? काहीच नाही. तुम्ही म्हणाल अंबानीला काय होत नाही. आपण, मी मगाशी म्हटलो ना, आपण प्रार्थना नीट करत नाही. आपण मालकाच्या लेकरासारखी प्रार्थना नाही करत, आपण वर्करच्या लेकरासारखी प्रार्थना करतो. म्हणून आपण त्या लेवलला काही जाऊ शकत नाही. आपल्या प्रार्थना चुकीच्या आहेत. मी हे शिकवणार आहे या टीचिंग मधून की नक्की मग प्रार्थना काय करायच्या आहेत पैशा बाबतीमध्ये. ओके, सो लाईफ महत्वाचं आहे. लाईफ
हैप्पी लाइफ, हेल्दी बॉडी, ये होना। मेरे को अगर लॉर्ड ने फेरारी दिया या फिर ये अपना वो हुराया दिया या फिर प्लेन दिया, तो मैं बाबा खुद चलाना चाहता हूँ। या ऐसा हाथ में लेके कि आंधड़ा बिंधड़ा है कि क्या फायदा है, ऐसा क्या लॉजिक है? वायरा वेरा कुछ सुनाने नहीं दे रहा है। हाँ, ये अपने को ऐसा नहीं चाहिए, अपने को प्रॉपर लाइफ चाहिए। सब कुछ चाहिए, पैसा भी चाहिए, सब कुछ, लेकिन उसके पहले लाइफ चाहिए, अच्छा हेल्दी बॉडी। बहुत पैक की जीवन। हाँ, हेल्दी बॉडी चाहिए। सही है। मैं तो इधर इधर सलाइन लगाया, स्ट्रेचर हाथ में सलाइन के बॉटल लेके घूम रहा है, और मैं क्या घुसूंगा फेरारी में? क्या क्या, क्या मैं बोल रहे इसके लिए एम्बुलेंस मांगा रहे? फेरारी का एम्बुलेंस है क्या? वो मंगा इसके लिए, क्या फायदा है? सही है। लॉजिक नहीं ना इतनी सारी गोलियां खाने का। और क्या, और मेरे होटल है, 200-300 होटल पूरी दुनिया में, और इतने सारी गोलियां खाने का, और होटल में से कुछ भी नहीं खा सकता। दॅट डे मी केबीसी वरती, मी केबीसी पाहत होतो यूट्यूबवरती. अमिताभचा बड्डे होता. मी पाहत नाही, पण असं बघू काय चाललंय यूट्यूबवर, बघितलं अरे अमिताभचा बड्डे दाखवला. भाऊ काय, अमिताभ बच्चन ते लोक आपला केक नाही कट करत, ते लोक चीज केक नाही, सॉरी चीज केक नाही, त्याचं काहीतरी नाव आहे त्याचं, ते काहीतरी आहे, ते लोक ते कट करतात. तर ते कट केलं. अमिताभ बच्चननी अक्षरशः एवढूसाच तुकडा खाल्ला, तो जास्ती नाही खाऊ शकला ते गोड. बस 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 हो गया, बस. त्याला फक्त ते सुंगवला त्याने तो. बोला यार काय उपयोग आहे? एवढी बेंटली घेऊन फिरणारा माणूस, त्याला एक केक खाता येत नाही. बरोबर. ही लाईफ आहे, असं लाईफ आहे बाबा. नको रे बाबा देवा, असं आहे आपल्याला. तेव्हा पण आपल्याला खायचंय मस्तपैकी. 95 जरी 120 जरी झालो तरी मस्त पहिला मला पाहिलं सगळं काय पीसेस बिग बिग. हे काय, ही कुड नॉट ईट दॅट. उसको बस हो गया, जय बहादुरी, हाँ बस, हाँ बस 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 बस, लगेच बाजूला बस, कंट्रोल त्याला. आणि तो पण हा बस 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 बस. एवढूसा खाल्ला, म्हणजे गोड अलाउडच नाहीये. आणि ते पण त्यांनी केक नाही कट केला. त्यांनी तर काय, ते मी नाव विसरून गेलो, काहीतरी बोलले ते लोक, त्याचं नाव ते. बोले अरे काय आहे, काय लाईफ आहे असं. आपल्या को पसंद नाही बाबा, नाहीसा लाईफ. कसं पाहिजे लॉर्ड मध्ये आपण असल्यानंतर, म्हणजे पैसा आहे, फेम आहे, नाव आहे, शोहरत आहे, सगळं काय, पण एक केक नाही खाऊ शकत बाबा. काय राहिलं का? खाल्लं की लगेच त्याचा सगळं वरती खाली होईल, रीडिंग सगळ्या लगेच ऍडमिट, लगेच नेक्स्ट डे हायलाइट, हेडलाईन्स, गेला अमिताभ बच्चन एका केकमुळे. काय राहिलं? बरोबर. So, by humility and the fear of the Lord are riches and honor and life. Amen. Amen. 2 Chronicles 26:5. दुसरे इतिहास 26:5. दुसरे इतिहास 26:5. And he sought God in the days of Zechariah, who had understanding in the visions of God. And as long as he sought the Lord, God made him to prosper. Amen. दूसरे इतिहास इसका 26वां अध्याय और वचन 5. जकरयाह के दिनों में जो परमेश्वर के दर्शन के विषय समझ रखता था, वह परमेश्वर की खोज में लगा रहता था, और जब तक वह यहोवा के खोज में लगा रहा, तब तक परमेश्वर ने उसको सफलता दी. Amen. देवाच्या शोधात तो जेवढ्या दिवस राहिला, तेवढ्या दिवस देवाने त्याला समृद्धी दिली, त्याला यश दिलं. पुढे बघणार आहे आपण. योहान 10:10, John 10:10. The thief cometh not, but for to steal and to kill and to destroy. I am come that they might have life and that they might have it more abundantly. आमीन. यूहन्ना इसका 10वां अध्याय और वचन 10. चोर किसी और काम के लिए नहीं, परंतु केवल चोरी करने और हत्या करने और नष्ट करने को आता है. मैं इसलिए आया कि वे जीवन पाए और बहुतायत से पाए. अमेन. अमेन. बघा, देवाची इच्छा आहे की तुम्हाला जे काय मिळावं, जे काही, मग ते जीवन जरी असेल,
ते बहुतपट असावं. आमेन. 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 पुढे यशाया 48:17. यशाया 48:17. Isaiah 48:17. Thus saith the Lord, thy Redeemer, the Holy One of Israel, I am the Lord thy God, which teacheth thee to profit, which leadeth thee by the way that thou shouldest go. आमेन. यशाया इसका 48वां अध्याय और वचन 17. यहोवा जो तेरा छुड़ाने वाला और इज़राइल का पवित्र है, वह यह कहता है, मैं ही तेरा परमेश्वर यहोवा हूँ, जो तुझे तेरे लाभ के लिए शिक्षा देता हूँ, Amen. और जिस मार्ग से तुझे जाना है उसी मार्ग पर तुझे ले चलता हूँ. Amen. I teach thee to profit in every area of your life. Amen. 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 म्हणजे देवाची इच्छा ही आहे की आपण समृद्धी असावी, आपली समृद्धी असावी, आपल्यामध्ये नुकसान नसून तर फायदा असावा प्रत्येक विभागामध्ये. Psalm 118:25, स्तोत्र 118 वचन 25. Save now, I beseech thee, O Lord. O Lord, I beseech thee, save, send now prosperity. भजन संहिता 118 वचन 25. हे यहोवा, विनती सुन, उद्धार कर. हे यहोवा, विनती सुन, सफलता दे. Amen. तर इन शॉर्ट देवाची इच्छा ही आहे की त्याच्या लेकरांनी समृद्धीत असावं. देवाची इच्छा ही आहे की त्याच्या लेकरांकडे पैसा नसावा, पण काय असावं, संपत्ती असावी. फरक आहे. वर्करच्या लेकरांसारखं विचार करणं बंद करा, पैसे मागणं बंद करा, संपत्ती मागा. आमेन. आता फरक काय, दॅट आय टीच इन नेक्स्ट बायबल स्टडी. पण फार इम्पॉर्टंट स्टडी आहे, फार जबरदस्त प्रकाशन आहे, प्रकटीकरण आहे, आणि आय बिलीव्ह इट विल ब्लेस अस ऑल. आमेन. आमेन. धन्यवाद पास्टर. खरोखर उत्तम अभ्यास आहे, आणि मला तर वाटतंय लोकांच्या, तुम्ही जे आधी बोलले, फारच निगडीत दिल का तुकडा आहे हो. दिल का तुकडा आहे हो, असं खरोखर. आणि मला विश्वास आणि भरोसा आहे की तुम्ही सगळे हे अभ्यास बघणार आहात, आणि याच्याद्वारे जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोगात येईल त्या गोष्टी देव तुम्हाला देईल, जसं आपण याच्यातून पुढे जाणार आहोत. तर काही सोपे गोष्टी आहेत जे आपल्याला देवाची सेवा करायची आहे, देवाच्या वचनावर चालायचं आहे, त्याचं आज्ञापालन करायचं आहे, जेणेकरून देव आपल्याला समृद्धी देईल आणि आपल्या समृद्धीमध्ये तो खुश होतो. आठवण ठेवा. आणि पास्टर विनंती करतो की प्रार्थना करून आपण हे. ठीक आहे, बट इसके ऊपर जर तुम्हाला काही जे प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. नेक्स्ट बायबल स्टडीमध्ये आम्ही प्रश्न पण घेऊ आणि प्लस टीचिंग पण देऊया. नेक्स्ट बायबल स्टडीचा उपविषय असा, सेकंड क्वेश्चन असा आहे, ब्लेसिंग अँड फायनान्शियल प्रॉस्पेरिटी आर दे वन अँड द सेम थिंग? म्हणजे आशीर्वाद आणि आर्थिक समृद्धी हे एकच आहे का वेगळ्या? हे दोन्ही एकच आहे का वेगवेगळ्या गोष्टी? पुष्कळांना वाटतं काय, पुष्कळांना असं म्हणणं असतं की आशीर्वाद म्हणजे फायनान्शियल प्रॉस्पेरिटी, असं लोकांचं म्हणणं असतं. बघू आपण वचनामध्ये काय आहे, वचनातून पाहूया. ओके. आणि आपण हे पण पाहणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये की वर्कर सारखी प्रार्थना काय असते आणि वर्करच्या लेकरासारखी प्रार्थना काय असते आणि मालकाच्या लेकरासारखी प्रार्थना काय असते, हे आपण दोन्ही प्रार्थना बघणार आहोत. आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला पैसे का मिळत नाही मागितल्यावर. Let's pray. Thank you, Lord, my God, for your word that came to us alive. Blessed Lord, my God, I seal this word in the hearts of the precious blood, precious oil and fire of the Holy Ghost. Any power of darkness trying to take away this word from us, Lord, to steal this word, Lord, my God, about destroying it, consume with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ on earth right now. And I command a power of darkness in the name of Jesus. Get out! Come out in Jesus' mighty name. And blessed Lord, my God, you take charge, touch, Lord, my God, and heal every sickness, every infirmity, disease. Come out in Jesus' mighty name. And blessed Lord, my God, I pray, help us all to bring forth fruit 100-fold according to today's word. Thank you once again for speaking to us. And beloved Lord, my God, help us to put our mind upon your word, Lord. Thank you, Jesus. In Jesus' name I pray and I ask. Amen. आणि एक विनंती आहे, असं वाटतं की फक्त सुभाषच
एकटा बायबल स्टडी बघतो, बाकी कोणीच बायबल स्टडी बघत नाही. तर कृपा करून तुमचे प्रश्न पाठवा. लाज वाटून घ्यायची काही गरज नाही आहे की मग माझे प्रश्न जर का नीट नसतील तर मग पास्टर हसतील, आम्ही सगळे बाकी सगळे लोक हसतील. आम्ही कोणालाही हसायला बिसायला काही येणार नाही आहे. पण याच्यावर आम्हाला कळून येतं की तुम्ही वचन पाहतात, बायबल स्टडी पाहतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये मन घालत आहात, हे महत्त्वाचं आहे. सो प्लीज काही प्रश्न असतील, मग किती मूर्खासारखे जरी प्रश्न असतील की जर तुम्हाला वाटलं बा पैसा म्हणजे काय, तर तेही पाठवा. बट आम्हाला ॲटलिस्ट हे तर कळेल ना की बाबा तुमचं लक्ष आहे, तुम्ही वचनावरती मनन करणारे आहात. आमीन आमीन. सो गॉड ब्लेस एवरीबॉडी. तो परमेश्वर आप सभी को आशीष दे. और जैसे पास्टर ने कहा कि कोई भी सवाल जो है वो मूर्ख नहीं होता है. आप पूछो, शायद आपके सवाल की वजह से किसी और को जवाब मिल सकता है. तो इसलिए सवाल पूछिएगा ताकि, और आपको सवाल पूछना है 9764530500 इस नंबर पर आपको भेजना है आपके सवाल. और आने वाले मंगलवार से पहले आपके सवाल आप मुझे भेज सकते हो, यानी मंगलवार शाम तक आप मुझे ये सवाल भेज सकते हो. और आने वाले गुरुवार को आपके सवाल और पवित्र आत्मा के द्वारा आपको आपके जवाब मिलेंगे. तो टैबरनेकल मिनिस्ट्री इंटरनेशनल इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन क्लिक कीजिए ताकि जब कभी कोई नया वीडियो अपलोड किया जाएगा वो तुरंत आपको मिलेगा. और सिर्फ वो वीडियो ही नहीं, लेकिन परमेश्वर की ओर से आने वाले हर एक आशीष आप पाए. गॉड ब्लेस यू.